आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आचार्यजी, मैना या घरची सून आहे आणि आम्ही सगळे तिचं भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया मैनेच्या होणाऱ्या मुलाचं भविष्य सांगा. का माझ्या मागे मागे येताय? मला एकट्याला सोडा, जा. काय लागतो मी तुम्हा सगळ्यांचा? तुम्ही आमचे देव आहात साईनाथ. नाही, मी कोणाचा देव नाहीये. जा, निघून जा इथून. मला शांततेने जगू द्या इथं. अरे, जाताय का नाही? बाबा, हे मडकं नाही आहे. कोणाच तरी भाग्य आहे जे फुटलं आहे. हे सांगायचं आहे ना तुम्हाला? चुप, एकदम चुप. निघून जा इथून. जा इथून सगळी जण. जा. विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वास नाहीये देवावर? तर का येता इथं? जा, जाऊन कुठल्या तरी ज्योतिषाचार्याला आपला हात दाखवा. जा जा जा. समजत नाहीये साईनाथ, भविष्य बघण्यावर नाराज का आहेत? जा, निघून जा इथून. तुमचा आणि माझा काही संबंध नाहीये. हो, जा. असं कसं होऊ शकेल बाबा? आपलं तर जन्मजन्मांतरीचं नातं आहे बाबा. देवा, तुमचा आणि माझा तर 72 जन्मांचा संबंध आहे. नाही, मला कुणाशी काहीच संबंध ठेवायचा नाहीये. जा जा जा, निघून जा इथून. निघून जा इथून. अरे वा, हे कसली तुमची मनमानी देवा? तुम्हीच आम्हाला जवळ बोलवता आणि तुम्हीच लाथाडता. नाही नाही देवा, असं नाही होणार. तुम्ही हवं तेवढा आम्हाला दूर करा, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. साईनाथ, तुम्ही कुणाचा राग आमच्यावर काढताय? जसं नानावाली बोलला, कुणाचं भाग्य फुटलं आहे साईबाबा? हो, कृपा कर देवा, दया कर. तूच सगळ्यांची आई आहेस. तूच सगळ्यांचा पिता. आपल्या मुलांचं रक्षण कर. त्यांची काळजी घे. कृपा देवा, कृपा. आचार्यजी, तुम्ही आम्हाला तर काहीच सांगितलं नाही. ताई, मी कधीही खोटं बोलत नाही. आम्हाला पण तुमच्याकडून खरंच ऐकायचं आहे ना आचार्य. तुम्ही हे सांगा की माझ्या सुनेला मुलगा होईल की? मुलगाच होईल. पण काय आचार्यजी? पण मुलाला जन्म दिल्यानंतर तुझ्या सुनेचा मृत्यू होईल.
मैना मैना बाळा, काय झालं? मैना बेटीला का आवाज दिलास तू? काही स्वप्न बघितलंस का? आपली मैना बाळ आपल्याला आवाज देते आहे हो. असं वाटतंय ती कुठल्या तरी संकटात आहे. जर ती कुठल्या संकटात असेल नानी, तर साईबाबा तिचं रक्षण करतील. तू व्यर्थ काळजी का करतेस? जेव्हा साईबाबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, तर आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाहीये. मैनाबद्दल विचार करून मी तर काळजीत पडले हो. साईबाबा आपल्या भक्तांची काळजी घेतात नानी. जर त्यांचा भक्त संकटात असेल, तर ते त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी स्वतः येतात. भक्त माझी परीक्षा घेत असतात आणि मला भक्ताच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावर, किती श्रद्धा आहे माझ्यावर. तुम्हीच तर आम्हाला शिक्षा आणि दीक्षा दिली आहे साईनाथ. श्रद्धा आणि सबुरी. म्हाळसापती, भक्त आता सबुरीने घ्यायला शिकले आहेत. आपल्या सगळ्या चिंतांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून ते चिंतामुक्त होऊन म्हणतात, त्यांची चिंता त्यांना नाहीये, मला आहे. त्यांचं म्हणणं तर बरोबर आहे साईनाथ. एक दुसरं पण सत्य आहे म्हाळसापती, ज्याला माझे भक्त दुर्लक्षित करतात. मी कुणाच्या प्रारब्धात हस्तक्षेप करू शकत नाही. घटित तर घडूनच राहते. आपल्या पूर्वजन्म कर्माच्या फळाने सुद्धा सुटका होऊ शकत नाही. कसं समजावू मी त्यांना? साईनाथ, तुम्ही काहीही करू शकता. माझ्या पण काही मर्यादा आहेत म्हाळसापती. मला माहित आहे साईनाथ, तुम्ही तुमच्या भक्तांसाठी सगळ्या मर्यादा तोडता. पण आपल्या कर्माचे भोग तर प्रत्येकाला भोगावेच लागतात म्हाळसापती. सबका मालिक एक. आता हे रडणं बंद कर. सरस्वती ज्योतिष आचार्यांना घेऊन येतच असेल. आपण त्यांना परत विचारू. असं असेल की काही चूक झाली असेल. मी कधीही चुकत नाही ताई, आणि माझं सांगितलेलं भविष्य कधीही खोटं नसतं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही परत एकदा माझ्या सुनेचं भविष्य बघा. नाही, मी एकाच व्यक्तीचं भविष्य दुसऱ्यांदा बघत नाही. तुमच्या सुनेच्या हातांच्या रेषा असं सांगत आहेत की प्रसूतीच्या वेळेला तिचा अंत निश्चित आहे. नाही सासूबाई, नाही, मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. मरायचं नाहीये. देव पण आपली आई आहे. त्यांनीच तर आपल्याला निर्माण केलं आहे. त्याला तर नेहमीच असं वाटतं की आपलं चांगलंच व्हावं. आपला अहंकार त्यागून, आसक्तींचा त्याग करून देवाच्या चरणांशी जाणं माणसाचं काम आहे. आणि संपूर्ण शरणागत माणसाला पापांपासून मुक्ती देऊन त्याचा उद्धार करणं देवाचं कार्य आहे.
जीवनात कठीण प्रसंगाचा सामना करताना देवावर अटळ श्रद्धा ठेवा, त्याची भक्ती करा. तो दयाळू आहे, करुणा सागर आहे. तो तुमचं भलंच करेल. सबका मालिक एक. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे जेव्हापासून मी मैना बेटीचा आवाज ऐकलाय ना, माझं मन अस्वस्थ झालंय हो. आणि आता या दिव्याच्या विझण्याने ते अजून व्याकुळ झालं आहे. आपल्याला मैनेला भेटायला तिच्या सासरी जायला हवं. जामनेरला आताच माझी बदली झाली आहे नानी. इतक्या लवकर सुट्टी नाही मिळणार नानी. थोडा धीर धरावा लागेल. धीर? आई होऊन बघा कधी. आपल्या अपत्यासाठी आईचं हृदय कसं धडधडतं तेव्हा समजेल तुम्हाला. रडू नकोस नानी. साई बाबा मैना बेटीचं रक्षण करतील. प्रसूतीमध्ये जर माझा मृत्यू होणार आहे तर मी मुलाला जन्मालाच का घालू? नको आहे मला हे मूल. नको आहे, नको आहे, नको आहे, नको आहे हे मूल मला. नको आहे, नको आहे. थांब मैना बेटी. अरे कोणीतरी हिला थांबवा. ती अनर्थ घडवायला निघाली आहे. मला हे मूल नको आहे. भिक्षाम देहि, भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. बाबा साई बाबा, मृत्यूला घाबरतेस का मैना बेटी? तुम्हाला माझं नावही माहित आहे बाबा. माझ्यापासून काही लपून राहू शकत नाही. मृत्यू एक दिवस तर येणारच आहे. सगळ्यांना एक ना एक दिवस जायचंच आहे. कुणाचीच मृत्यूपासून सुटका नाहीये. तू अमर आहेस का? अमर ते लोक असतात जे मृत्यूनंतर पण जिवंत असतात. जे लोकांच्या हृदयात आणि स्मरणात असतात ते अमर असतात. पण जे प्रत्येक क्षणाला घुसमटून जगत असतात ते जीवन जगून सुद्धा मेलेलेच असतात. मग मूल पाडण्याचं पाप का करते आहेस तू? एक आई इतकी निर्दयी कशी असू शकते? तुझा देवावर विश्वास नाहीये का? का तुझ्याकडे श्रद्धा आणि सबुरी नाही? नाही साई बाबा, नाही. मला माफ करा. माझ्याकडे चूक झाली. आता मी असं वाईट कृत्य कधीच नाही करणार. असं पाप कधीच नाही करणार मी. मला माफ करा. मला माफ करा. मी माझ्या बाळाला जन्म देईन बाबा. आणि आजपासून तुम्हीच माझ्या बाळाची आई आहात.
साईबाबा, साईबाबा कुठे आहात तुम्ही? बाबा, बाबा कुठे आहात? काय झालं कांचन बेटी, अजून तयार नाही झालीस? होते आहे आई. आईची लाडली, जर सजायला इतका वेळ लावलास तर तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघून जाईल. असा कसा निघून जाईल मुहूर्त? त्याच्या आधी मी तयार होऊन जाईन. ठीक आहे निर्मला, लवकर आवर. चला, हो, हो, अजूनही चल. कामं आहेत. अरे श्यामसुंदरजी, मावशींचा आशीर्वाद घ्या. खुश रहा. माझ्या जावयाचं नाव पण श्याम सुंदर आहे. माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात जसं वादळ आलं, तसं वादळ तुझ्या आयुष्यात कधीच येऊ नये. तुझ्या संसारात तुला नेहमी सुखच मिळू दे. तू नेहमीच खुश राहा. सासूबाईंना माहितीच नाहीये की त्यांचा जावईच दुसरं लग्न करतो आहे. मी ठीक करतोय ना? माझं निर्मलावर प्रेम नाहीये का? तुम्हाला कोणाचीही दृष्ट लागू नये, माझीही. निर्मला, मला तुलाही सुखी झालेलं बघायचंय. माझं मन सांगतंय मी तुझ्या पतीला नक्कीच शोधून काढीन. कधी कधी मनुष्य खरं बोलून जातो. असं का होतं? स्वतः देवच माणसाच्या मुखातून खरं बोलवतो. म्हणूनच असं वाटतंय की नवरदेव आले आहेत. चला. श्यामसुंदरजी. हो, माझे श्याम सुंदर. देवाची कृपा आहे, तुम्ही कुशल आहात. तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या तुम्हाला शुभेच्छा. माझा हात सोडा तुम्ही. मला माहित आहे की मी खूप चुका केल्या आहेत आणि त्याची शिक्षा पण भोगते आहे.
मी माझ्या कुटुंबाला मुकले, आपल्या बाळाला गमावलं, सगळं गमावलं मी. पण आज असं वाटतंय की आज मी माझ्या नवऱ्याला पण गमावलंय. ज्या स्त्रीचा पती तिला सोडून दुसरं लग्न करत आहे, त्या स्त्रीचा हा अपमान आहे. आणि अपमान सहन करण्यापेक्षा मी मरण पसंत करेन. तुम्ही हात सोडा माझा. निर्मला, श्यामसुंदर, तू मुका नाहीस? विश्वनाथजी, मला माफ करा. मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं की मी गुंगा आहे. इतका मोठा धोका? कांचन, निर्मलाशी माझं लग्न झालं आहे. कांचन, पण परिस्थितीनं आमच्या कुटुंबाला वेगळं केलं होतं. पण आज त्या देवाच्या कृपेने आम्ही पुन्हा भेटलो. आपण पुन्हा भेटलो निर्मला. देव पण काय काय खेळ रचत असतो. आधी भेट घालून देतो, मग वेगळं करतो आणि परत भेटवून देतो. आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार माणसं या जन्मात भेटतात आणि या जन्माच्या कर्मामुळे वेगळी होतात. भेटणं, वेगळं होणं, परत भेटणं, हेच जीवन आहे. आपल्या जीवनाला स्वर्ग बनवायचं आहे की नरक, हे माणसाच्या स्वतःच्या हातात असतं. देव तर सगळ्यांचं भलं चिंतत असतो, पण मनुष्य आपल्या कर्मानी आपलंच वाईट करून घेत असतो. चूक समजून घेणं आणि चूक सुधारणं हे माणसाचं आपलं अधपतन थांबवून उन्नतीकडे पहिलं पाऊल टाकण्याचा संकेत आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. जो सत्याची साथ देत असतो आणि सत्याच्या मार्गावर चालत असतो, देव त्याच्या सोबत असतो. तुझी ठेव मी तुला परत करते आहे. ऐक निर्मला, तू खूप भाग्यशाली आहेस. तुला माझी नजर ना लागो. मला माहित नव्हतं की एक विखुरलेलं कुटुंब आमच्या घरी, आमच्या आश्रमात राहत आहे. रडू नकोस. नको रडूस मुली. श्यामसुंदर आपल्या नातेवाईकांना शोधायला आणि त्याच्यासोबत नाती अजून सुदृढ करण्यासाठी शिर्डीला जात आहे. त्याचा विश्वास आहे की साईबाबा त्याच्या भावाचे बाबा आहेत. श्यामसुंदरला यश मिळू दे अशी प्रार्थना तूही कर मुली. जो आपले दुःख विसरून दुसऱ्याच्या आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करतात ते महान असतात. दुःखात तर सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात,
पण जे स्वतःचे अश्रू पापण्यांच्या आतच लपवून दुसऱ्यांना सुखी बघू इच्छितात ते महात्मा असतात. स्वतः निराश होऊन जे दुसऱ्यांना आशेचा किरण दाखवतात देव त्यांच्या निराशेला आशेत बदलतो. देवाचा आशीर्वाद नेहमीच अशा सोबत असतो. देव अशा लोकांवर कृपा करतो आणि ज्यांच्यावर देवाची कृपा असते त्यांच्यापासून आनंद आणि सुख दूर कसे राहू शकतील. सबका मालिक एक. सासूबाई, बंद कर ही पूजा आरती. घरातल्या कामांकडे लक्ष दे. स्वयंपाक कोण करेल? तुझी आई? सासूबाई. हे काय आई? अचानक तुझं रूप का बदललं? आणि तूच तर हिला घराची कामं करू नको सांगितलं. जेव्हा मी मलाई केली होती तेव्हा मला माहित नव्हतं की ही मरणार आहे. आता हिचे लाड करण्याची काही गरज नाहीये. मूल देईल आपल्याकडे आणि स्वतः तर वर निघून जाईल. कर्मदरिद्री, का आलीस इथे तू? का का आली मोठी? निघून जा, जा इथून जा. मोठी आली सासूबाई म्हणणारी. श्यामा, जेव्हा माणूस माणसाचा दुस्वास करतो तेव्हा मला दुःख होतं. स्वार्थासाठी जेव्हा माणूस जनावरासारखा वागायला लागतो तेव्हा त्याचं अधपतन बघून मी व्यथित होतो. विकारांच्या आहारी जाऊन माणूस स्वतःचा शत्रू स्वतःच बनतो. तो विकारांना आपला शत्रू का बनवत नाही? विकारांशी का लढत नाही? आणि आपल्या स्वतःला देवाच्या भक्तीत का विलीन करत नाही? त्याला हे का समजत नाही की देवानं आपल्या सगळ्यांना आपापसात भांडायला पाठवलं नाहीये, प्रेम आणि कृपा करण्यासाठी पाठवलं आहे. कारण आपण सगळे त्याच देवाचा अंश आहोत. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम. गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा
काय झालंय? आज तुम्ही खूप खुश दिसताय. हा? आज कोणता सण तर नाहीये, तरीही तुम्ही सणासारखं द्वारिका माईला सजावून टाकलं आहे. हो बाबा, नक्कीच तुमचा कोणता तरी भक्त तुमच्या दर्शनासाठी येतोय ना बाबा. हो नानावली काका, भक्त जेव्हा भेटायला येतात ना तेव्हा बाबांसाठी तो दिवस सणापेक्षा पण मोठा असतो. कोण येणार आहे साईनाथ? साईनाथ महाराजांचा विजय! 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 रामलाल, मी शिर्डीमध्ये तुझी वाट बघतोय. कधी येतो आहेस? आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे बाबा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर शिर्डीला पोहोचू. आई, मला भूक लागली आहे, खायला दे ना. जर जास्त बोललास ना तर का रागवते आहेस मुलाला? मुलं तर देवाचं रूप असतात. हे घे बेटा, खा. तुझी भूक भागव, म्हणजे तुझ्या आईची पण काळजी मिटेल. बाबा, 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 बाबा. बाबा, बाबा, मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही, कुठंच जाणार नाही. रामलाल, खूप भोगला आहेस तू आणि तुझ्या परिवारानं. उठ रामलाल, उठ. बाबा, तुला दुःखी बघून मलाही त्रास होत होता रामलाल. माझ्या भक्तांना दुःखी बघून मला खूप दुःख होतं. पण मीही असाही आहे. कर्माचं फळ चांगलं असो की वाईट, प्रत्येकाला भोगावंच लागतं. तुला सुद्धा भोगावंच लागणार होतं ना बाबा. बाबा, मनीषा बेटी, खूप नाराज आहेस ना आमच्यावर? नाही बाबा, मला माफ करा. तू काही अपराध केला नाहीयेस. अरे रामलाल खूप भाग्यवान आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. रामलालच्या प्रत्येक सुख दुःखात तू त्याला साथ दिलीस. आमच्या सुखदुःखात नेहमीच तुमची साथ राहिली आहे बाबा. तुमच्याच कृपेने आमच्या दुःखांची यातना कमी झाली आहे. तुमची कृपा नेहमीच आमच्यावर असू द्या. परिस्थिती कशीही असो, आपल्या देवावर आमचा विश्वास, आपली श्रद्धा, आमचा भरोसा असाच राहू द्या.
नाही रामलाल, नाही रामलाल. बाबा नाही 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 बाबा नाही नाही बाबा नाही नाही बाबा बस इथे बस. नाही बाबा 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 तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, दूर किए तुमने मेरी राह के अंधेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे। जितने कष्ट रुलाने वाले भाग्य ने मुझको सब दे डाले, वार किए अपनों ने ऐसे, बैरी भी नहीं करते जैसे, तुम थे एक रक्षक लोग सब लुटेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे। संकट मोचन